जय श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायामध्ये 20 ते 25 या श्लोकामध्ये आत्म्याचं वर्णन करतात. आत्म्याचं स्वरूप सांगतात. त्यासाठी उत्कृष्ट उदाहरण देऊन भगवान श्रीकृष्ण ते सांगतात. ते म्हणतात की आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरत नाही. आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही आणि पाणी भिजू शकत नाही. कारण आत्मा नाशरहित, सर्वव्यापी, अव्यक्त, अचिंत्य, नित्य आणि सनातन आहे. ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून नवी वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे आत्मा जुनी शरीरे टाकून नवीन शरीरे धारण करतो. या संबंधी सुंदर सूत्र आलेले आहेत. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम् वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराय विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि नैनं छिन्नन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं खेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्योऽयमदाह्योऽयम् अक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणुर् अचलोऽयं सनातनः अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि.